नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ओवीने आता ऐश्वर्याचं कारस्थान जानकी ऋषिकेशला सांगताच ऋषिकेशने घेतला खूप मोठा निर्णय। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने फक्त ब्लड सॅम्पल देऊनच DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ओवीने लताला सांगितलेलं असतं फोटो मागील सत्य। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ओवीकडून लताला कळलेलं असतं की जानकी हीच तिची मुलगी असल्याचं सत्य। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे जानकीला आतापर्यंत सगळेजण अनाथ समजतायत। मधुभाऊंच्या आश्रमामध्ये जानकी लहानाची मोठी झाली। मधुभाऊंनी आपलं नाव हे जानकीला दिलं, त्याचबरोबर मुलीसारखं प्रेम करून तिला लहानाचं मोठं केलं। त्यानंतर इथे जानकीने छान असं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचबरोबर ऋषिकेशबरोबर लग्न करून ती संसाराला लागली। पण इथे आत्तापर्यंत एक गोष्ट तिला सातत्याने ऐकवली जाते आणि ती गोष्ट म्हणजे की तू अनाथ आहेस म्हणून। एखाद्या सुनेला कितीही जीव लावला, तिच्यावरती मुलीसारखं प्रेम केलं, तर ती सून कधीच मुलगी होत नाही आणि त्याच्यामध्ये तर तू माझी कुणीच नाही आहेस असं सुमित्रासुद्धा वारंवार जानकीला म्हणालेली असते। पण आता जानकी खरोखर अनाथ आहे की तिचेसुद्धा आईवडील असतील, तिलासुद्धा त्या आश्रमामध्ये कुणीतरी पोचवलं असेल, ह्या मागचा विचार आत्तापर्यंत कुणीच केला नाही। पण मधुभाऊ ज्या वेळेला जानकीच्या घरी आलेले असतात, त्यावेळेला मधुभाऊंनी जानकीच्या आईने जो फोटो त्यांच्याकडे दिलेला असतो, तो फोटो मात्र इथे मधुभाऊंनी आता जानकीला परत केलेला असतो। मधुभाऊ म्हणतात की अजून माझं जीवन किती आहे मला माहिती नाही, पण हा फोटो मी तुझ्याकडे देतोय, कारण कधी जर तुझी आई परत आली, तिला तुला भेटावंसं वाटलं, तर निशाणी म्हणून हा फोटो तिने माझ्याकडे दिलाय। तेव्हा जानकी त्यांना विचारते, पण याच्यामध्ये माझ्या आईचा मला चेहरा दिसत नाही आहे, तिचा चेहरा कुठे आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की त्याचं कारण मला माहिती नाही आहे, कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य दडून बसला असेल। पण जेव्हा तुझ्या आईने हा फोटो तुला माझ्याकडे सुपूर्द करताना दिला होता ना, तेव्हा हा फोटो एवढाच होता, कदाचित त्याचा अर्धा भाग तुझ्या आईकडे असेल। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीला खूप वाईट वाटतं। एक गोष्ट तिच्या लक्षात येते की याचा अर्थ माझी आई होती आणि ती स्वतः मला मधुभाऊंकडे सुपूर्द करून गेली होती। मग इतक्या वर्षांमध्ये माझ्या आईला माझी आठवण आली नसेल का, असा प्रश्न जानकीला पडून गेलेला असतो। पण जानकी आता सुखी असते, तिच्यावरती तिच्या आईवडिलांसारखं प्रेम करणारे तिला सासू सासरे मिळालेले असतात आणि आता लग्नाला 10 वर्ष झालेली असतात आणि जानकी आपल्या सासू सासऱ्यांवरती आईवडिलांपेक्षाही जास्त प्रेम करत असते। कारण एका अनाथ मुलीला जेव्हा इतके प्रेम करणारे सासू सासरे मिळतात, त्यानंतर ते फक्त आपल्यासाठी साधारण लोक राहत नाही, त्यांची जागा आपल्या मनामध्ये अगदी देवाच्या ठिकाणी आता निर्माण झालेली असते। आणि त्याच पद्धतीने इथे जानकीने आता देवाच्या ठिकाणी आपल्या सासू सासऱ्यांना तिने ठेवलेलं असतं, त्या उंचावरती तिने नेऊन ठेवलेलं असतं आणि जणू काही ती त्यांची पूजा करत असते। पण जेव्हा जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा तेव्हा इथे जानकीला जाणीव करून दिली जाते की तू अनाथ आहेस म्हणून। मग ती सुमित्रा असू दे किंवा ऐश्वर्या असू दे, इथे तिला त्रास व्हावा या हेतूने जरी सुमित्रा बोलत नसली, तरीसुद्धा न कळतपणे का होईना तिच्या तोंडून आलेल्या शब्दांमुळे इथे जानकीला त्रास झालेला आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो। इथे ऐश्वर्याने ऋषिकेशची खोटी आई म्हणून त्या घरामध्ये पार्वतीला आणलेलं असतं आणि तिचं नाव आहे लता कारखानीस। आता हे नाव जेव्हा इथे आता ऐश्वर्याला कळतं, ऐश्वर्याला कुठे माहिती आहे की ह्या बाईचा आणि या लोकांचा काही संबंध असेल, म्हणून तिने फक्त रणदिवेंना त्रास देता यावा म्हणून तिने लताबाईंना त्या घरामध्ये आणलेलं असतं। आणि लताबाईसुद्धा ॲक्ट्रेस असल्यामुळं आपलं काम अगदी चोखरित्या पार पाडत असतात, अगदी व्यवस्थित आपलं काम त्यांनी वटवलेलं असतं। रणदिवेंना त्रास होतोय, त्यांचं घर इथे तुटतंय, याचा त्यांना अजिबात फरक पडत नसतो, ते आपलं काम व्यवस्थित करतायत। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचा मात्र संसार जणू काही उद्ध्वस्त व्हायला आलेला असतो आणि सुमित्राचा सुद्धा। सुमित्रा जानकीवरती रागवलेली असते, ती म्हणालेली असते, जर ही बाई लता जर का
पार्वती निघाली ना तर मी या घरामध्ये राहणार नाही, मी निघून जाईन. आणि जर ती पार्वती नसेल तुला घर सोडावं लागेल. म्हणजे इथपर्यंत तिने आता अटी इथे जानकीजवळ मांडलेल्या असतात. जानकी म्हणत असते की ह्या आपल्या पार्वती आई नाही आहेत, कुणीही विश्वास ठेवत नाही आहे. आता हा सगळा ऐश्वर्याचा डाव आहे आणि त्या डावामध्ये सगळे आता रणदिवे अडकलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्वती पळून जाण्याचा प्रयत्न करते, कारण का DNA टेस्ट करायची असते. DNA टेस्ट केली तर इथे आता खोट्या पार्वतीचं भांडं फुटेल, म्हणून ती आता पळून जाणार. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते कुठेही पळून जायचं नाही, तुम्ही जर पळून जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मी स्वतः जाऊन पोलीस कंप्लेंट करेन आणि मी त्यांना सांगेन की लताबाई कारखानेस या नावाच्या बाई आमच्या घरामध्ये पार्वती म्हणून घुसल्या होत्या आणि आमची प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न करत होत्या. आमची त्यांनी कॅश चोरलेली आहे, 1,00,000 रुपये त्यांनी चोरलेत असं मी सांगेन. तेव्हा लता म्हणते अगं ते पैसे तूच दिलेस ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण हे कुणाला माहिती नाही आहे, सगळेजण विचार करतील की ते पैसे तूच चोरलेस आणि मग पळून जात होतीस म्हणून. हे सांगायला मला वेळ लागणार नाही आणि तसंही घरामध्ये सगळ्यांच्या समोर मी कशी वागते की तू मला त्या घरामध्ये नको आहेस अशीच वागते ना. मग आता तुम्ही विचार करा काय करायचं आहे, जेलमध्ये जायचं आहे की माझी मदत करायची आहे. तेव्हा इथे आता लताबाई म्हणतात पण DNA रिपोर्टचं काय. ऐश्वर्या म्हणते काळजी करू नका, ते मी मॅनेज करणार. आणि म्हणूनच लताबाई पुन्हा एकदा त्या घरामध्ये आलेल्या असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की जेव्हा लताबाईचे आणि ऋषिकेशचे DNA रिपोर्टसाठी केस दिले जातील ना सॅम्पलला, तेव्हा आपण काय करायचं, इथे ओवीचे केस आणि लताबाईंच्या केसांच्या जागी ओवींचे केस ठेवायचे आणि नंतरला ऋषिकेशचे केस. ओवी आणि ऋषिकेश या दोघांचे केस सॅम्पल म्हणून आपण दिले ना तर DNA रिपोर्ट काय येणार, पॉझिटिव्ह येणार, कारण ओवी ऋषिकेशचीच मुलगी आहे. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने आता रिपोर्ट चेंज करू शकतो आणि त्यासाठी इथे ऐश्वर्याला आता ओवीचे केस हवे असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ओवीसाठी हेअरबँड आणलेला असतो आणि ती म्हणत असते ओवी हा हेअरबँड घे, मी तुझ्यासाठी आणला आहे. ओवी म्हणत असते मला काहीही नको आहे. तेव्हा इथे आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेजणं तिला चॉकलेट्स देत असतात, तिला म्हणत असतात हा हेअरबँड तुला घे. पण इथे आता ओवी म्हणते मला काही नको आहे, मला इथे प्रोजेक्ट करायचा आहे. आणि त्यासाठी तिला प्रोजेक्टला इथे आता जानकीचा लहानपणीचा फोटो, मोठेपणीचा फोटो आणि ऋषिकेशच्या लहानपणीचा फोटो आणि मोठेपणीचा फोटो तिला आता हवा असतो. आणि तेव्हा जानकीने तिला आपल्या लहानपणीचा फोटो एकच असल्यामुळे तोच दिलेला असतो जो फोटो मधुभाऊंनी जानकीला दिलेला असतो. आणि त्याच्यामध्ये जानकीच्या आईचा चेहरा दिसतच नाही, फक्त जानकी दिसत असते आणि तो फोटो घेऊन ओवी बसलेली असते. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की ऐश्वर्या आंटी आणि सारंग काका मला काही नको आहे, हा हेअरबँड आहे ना तो मला माझ्या आईने दिला आहे आणि तोच मला खूप आवडतो. तेव्हा आता जोगतीने जी भविष्यवाणी केलेली असते ती म्हणालेली असते की तुझ्या भूतकाळातले काही आता गोष्टी तुझ्या समोर येणार आहेत, मुखवटा लावून येणार आहेत, पण तुला त्या ओळखायच्या आहेत की त्या गोष्टी काय असणार आहेत. तुझ्या घरावरती आलेलं संकट तुला संकट वाटत असेल, पण तो संकट नसून तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. तेव्हा इथे जानकी जोगतीनबाई जे काही बोललेले असतात सगळं इथे आता ऋषिकेशला सांगतात. तर इथे जानकी म्हणत असते की आता माझ्या घरावरती आलेलं संकट म्हणजे पार्वती आई, म्हणजे त्या खोट्या लताबाई. मग आता तो आशीर्वाद माझ्यासाठी कसा काय असू शकतो आणि भूतकाळातल्या गोष्टी आता माझ्यासमोर कशा पद्धतीने आल्या असतील, त्यासुद्धा मुखवटा लावून मला आता ओळखायच्या आहेत. म्हणजे नक्की मला काय करायचं आहे, देवी आई आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या विचार करत असते की आपल्याला ओवीचे केस मिळवायचे आहेत, पण ते कसे काय मिळवायचे ती विचार करत असते. आणि तेव्हा इथे आता ओवीचा फोटो पोहोचलेला असतो वाऱ्याने इथे लताकडे. तेव्हा लता तो फोटो हातामध्ये घेते, खूप जोराने वारा येतो, तो फोटो उडून लताकडे जातो. ती म्हणत असते की हा फोटो तर मी मधुभाऊंना दिला होता, हा फोटो इथे काय करतोय, म्हणजे माझी मुलगी या रणदिवेंच्या घरामध्ये आहे की काय, कोण असेल माझी मुलगी. आणि लताकडे आता तिचा अर्धा फोटो असतो ज्याच्यामध्ये लताचा चेहरा दिसत असतो. तो फोटो ती आता त्या फोटोला लावते आणि फोटो कंप्लीट करते. तेव्हा ऐश्वर्याला कळतं. ऐश्वर्या म्हणत असते अच्छा, म्हणजे या घरामध्ये मी ऋषिकेशची खोटी आई म्हणून ज्या बाईला आणलंय ती जानकीची खरी आई आहे. आता काय करायचं, ती खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये सापडलेली असते. तेव्हा ओवी आपला प्रोजेक्ट करायला येते. ती म्हणत असते की आईचा फोटो कुठे गेला, माझा इथे आता जे काही वस्तू होत्या त्या सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या असतात. ती म्हणते माझ्या सगळ्या वस्तू अशा का झाल्या,
खूपच जोराने वारा आलेला असतो. ती गम आणण्यासाठी आपल्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा ती पुन्हा बाहेर येते आणि म्हणते, आई अगं तुझा फोटो कुठे आहे? आणि ती आता सगळीकडे फोटो शोधत असताना तिला पार्वतीच्या हातामध्ये तो फोटो दिसतो. ती म्हणत असते, आजी हा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा इथे आता पार्वती म्हणत असते, हा फोटो इथे वाऱ्याने उडून आला होता, पण हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा ओवी म्हणत असते की हा फोटो द्या ना माझ्याकडे, माझ्या आईचा फोटो आहे लहानपणीचा. तेव्हा पार्वती म्हणत असते, काय हा तुझ्या आईचा फोटो आहे ओवी? तेव्हा ओवी म्हणते, हो माझ्याच आईचा फोटो आहे, तिनेच दिला आहे मला, मला इथे माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो पार्वतीला खूप मोठा धक्का बसतो. पार्वती म्हणत असते, हा फोटो तुझ्या आईला कोणी दिला? तेव्हा ओवी म्हणत असते की तुम्ही का विचारताय? तेव्हा पार्वती म्हणते, नाही गं मी असंच विचारते. तेव्हा ओवी म्हणत असते की हा फोटो ना मधुभाऊने माझ्या आईला दिला आहे. आमच्याकडे मधुभाऊ आले होते ना, ते म्हणाले की हा माझ्या आईचा फोटो आहे आणि त्यांनी माझ्या आईला दिला. आता तिने मला प्रोजेक्टसाठी दिला आहे. माझ्या आईकडे हा एकच फोटो आहे ना, म्हणून तो मला जपून ठेवायचा आहे, नाहीतर आई मला ओरडेल. द्या तो माझ्याकडे. आणि ओवी आता तो फोटो घेऊन जाते. पण प्रेक्षकांनो तेव्हा आता पार्वतीला कळलेलं असतं, म्हणजे लताबाईंना, की जानकीच तिची आई आहे आणि हे ओवीमुळे कळलेलं असतं. ओवी तिच्या हातातून फोटो घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, आई तुझा फोटो किती छान आहे गं, पण नंतरला तुझे फोटो नाही आहेत का? पण याच्यावरती मी माझा प्रोजेक्ट केला. तेव्हा ती आपल्या आईबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा जानकी म्हणत असते की हा एकमेव फोटो आहे माझ्याकडे, जी माझी लहानपणीची आठवण आहे, नाहीतर माझ्याकडे काही एवढ्या आठवणी नाही आहेत. मधुभाऊनी माझ्यावरती वडिलांसारखं प्रेम केलं, पण शेवटीला आई ती आईच असते ना, तिचं प्रेम मला काही मिळालं नाही. तेव्हा ओवी म्हणत असते, आई तुला माहिती आहे का, अगं मगाशी मी प्रोजेक्ट करत होते ना बाहेर बसून, तेव्हा ऐश्वर्या आंटी आली होती आणि सारंग काका मला म्हणत होते की तुझ्यासाठी हेअरबँड आणलाय बघ, तो हेअरबँड आता काढ, तो जुना झालाय. आणि त्यांनी आणलेला हेअरबँड मला देत होते. मी नको नको म्हणते तरीसुद्धा माझं हेअरबँड ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इथे आता जानकीला सगळं सत्य समजतं. जानकी म्हणते, अच्छा म्हणजे आता DNA टेस्टचा विषय काढला आहे, तर इथे ऐश्वर्याला माझ्या ओवीचे केस घ्यायचे आहेत आणि आता ऋषिकेशचे केस घेणार आणि मग ते सॅम्पलला पाठवणार, असा ऐश्वर्याचा डाव आहे. तर तेव्हा ऋषिकेशला जानकी सांगते. ऋषिकेश म्हणतो, अच्छा म्हणून ओवीसाठी त्याने चॉकलेट्स वगैरे आणले होते आणि हेअरबँडसुद्धा आणला आहे, कारण तिच्या जुन्या हेअरबँडला तिच्या केसांचे सॅम्पल जातील म्हणून ना. तेव्हा जानकी म्हणते, अगदी बरोबर, म्हणूनच त्यांना आपल्या ओवीचे केस हवे असतील, नाहीतर ती हेअरबँड का आणेल ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, आता काय करायचं ऋषिकेश, ती ऐश्वर्या काही करू शकते रिपोर्ट चेंज करण्यासाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की नखं केस जर आपण सॅम्पलला दिले तर ती काही ना काहीतरी गोंधळ करू शकते, पण जर आपण ब्लड सॅम्पल दिलं ना तर मात्र इथे ती काही करू शकणार नाही, कारण ओवीचं ब्लड घेण्याचा जर तिने प्रयत्न केला तर आपल्याला ते कळेलच. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही आता सगळ्यांसमोर सांगा की तुम्हाला आता DNA टेस्टसाठी फक्त ब्लड सॅम्पलच द्यायचा आहे. मग त्या खोटाड्या बाईचा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल. आता इथे लताला समजलेलं असतं की जानकी तिची मुलगी आहे, मग आता तिचा संसार, तिचं घर मी कसं काय उद्ध्वस्त करू. तेव्हा इथे लता काही आता DNA टेस्ट करायला तयार नसते, उलट तिला सत्य सांगायचं असतं. पण ऐश्वर्याने तिला धमकी दिलेली असते, जर तू काही बोललीस ना तर पोलिसांना बोलवेन आणि तुला अरेस्ट करायला लावेन, तू खोटाडी आहेस असं सगळ्यांना सांगेन. तेव्हा ती आता घाबरलेली असते. तेव्हा ऋषिकेश सगळ्यांच्या समोर येतो. त्यांनी डॉक्टरांना आता घरीच बोलावलेलं असतं आणि त्यांच्याबरोबर एक नर्स असते. तेव्हा इथे सुमित्रा वगैरे विचारत असतात, काय रे ऋषिकेश, काय झालं, तू डॉक्टर आणि नर्स यांना घरीच का बोलावलेस? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, कारण मला जी DNA टेस्ट करायची आहे ना, त्यासाठी मी केसांचे सॅम्पल किंवा नखांचे सॅम्पल देणार नाही आहे, तर मला ब्लड सॅम्पलच द्यायचे आहेत DNA टेस्टसाठी, आणि म्हणून मी डॉक्टरांना इथे बोलावलं आहे. सगळं काही त्यांच्या निदर्शनाखाली झालं पाहिजे. तर प्रेक्षकांनो इथे आता ओवीने जे काही सत्य जानकी आणि ऋषिकेश यांना सांगितलेलं असतं, त्यामुळे इथे ऐश्वर्याचं आता भांडं फुटलेलं असतं आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो. कारण इथे आता नाही म्हटलं तरीसुद्धा ब्लड सॅम्पलमुळे काय खरं आणि काय खोटं ते सगळ्यांच्या समोर येणारच असतं. तेव्हा इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांनी ऐश्वर्याचा प्लॅन डॉक्टरांना बोलावून पूर्णपणे फ्लॉप करत इथे आता DNA टेस्टसाठी ब्लड सॅम्पल
सॅम्पलच देण्यात आलेले असतात. त्यामुळे ऋषिकेशने आपले ब्लड सॅम्पल दिलेले असतात आणि इथे आता पार्वतीसुद्धा म्हणजे लताबाईसुद्धा नाही नाही म्हणता ब्लड सॅम्पलच त्यांना द्यायला लागतात. आता इथे लताबाई पूर्णपणे फसलेल्या असतात. त्या म्हणत असतात की मी ऋषिकेशची आई नाही, मी तर जानकीची आई आहे ना. आता काय करू मी? जानकीला सगळं सत्य सांगू का की मी तुझी आई आहे म्हणून? जर मी हे सत्य सांगितलं तर जानकी मला विचारेल की मी कुठे होते म्हणून आणि मी तिचं घर उद्ध्वस्त करायला का आले. मग तिच्या प्रश्नांची उत्तरं मी काय देऊ? आता हे सगळे प्रश्न पडल्यानंतर पार्वती आता गप्प बसलेली असते. पण इथे जानकी आणि ऋषिकेशने मिळून ऐश्वर्याचा प्लॅन मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेला असतो.